आजच्या सेशनमध्ये आपण तुम्हाला एक कम्प्लीट ग्रामर दिलेलं आहे. त्या ग्रामर मधले आपल्याला युजलेस सिम्बॉल रिमूव्ह करायचे. युजलेस सिम्बॉलची एक कधी कधी डेफिनेशन पण येते एक मार्काला. युजलेस सिम्बॉल म्हणजे काय, की ग्रामर मध्ये जो सिम्बॉल डेरिव्हेशन मध्ये युजफुल नाहीये किंवा त्या सिम्बॉल पर्यंत आपण रीचच होत नाहीये, म्हणजे तो युजफुल नाहीये, तर त्याला आपण कुठला सिम्बॉल म्हणणार आहे, युजलेस सिम्बॉल. कळालं? अ ग्रामर मे कंटेन अ सिम्बॉल विच आर नॉट डिराइव युजफुल डेरिव्हेशन ऑफ ग्रामर or string production which are not useful, therefore it is called as useless symbol. म्हणजे जो डेरिव्हेशन मध्ये ते प्रोडक्शन युजच होत नाहीये कुठेही, त्याला आपण कुठला सिम्बॉल म्हणणार आहे, युजलेस सिम्बॉल. 1 मार्कला पेपरला डेफिनेशन येऊ शकते. मग युजलेस सिम्बॉलचे 2 टाइप्स आहेत. एक आहे नॉन जनरेटिंग सिम्बॉल. नॉन जनरेटिंग सिम्बॉल म्हणजे त्याचा ग्रामर जनरेटच होत नाहीये, त्याला आपण म्हणतो नॉन जनरेटिंग सिम्बॉल. आणि एक असतो नॉन रिचेबल सिम्बॉल, म्हणजे एस वरून ए ला गेलो आपण डायरेक्टली गेलो होतो बघा. एस वरून ए ला गेलो, ए वरून बी चं प्रोडक्शन होतं, पण सी दिला, सी ला तुम्ही जातच नाहीये, मग त्याच्यापर्यंत आपण पोहोचतच नाही, त्याला आपण काय म्हणतो, नॉन रिचेबल सिम्बॉल. मग हे जे 2 सिम्बॉल्स आहेत, नॉन जनरेटिंग सिम्बॉल आणि नॉन रिचेबल सिम्बॉल, हे रिमूव्ह करण्यासाठी काही अल्गोरिदम्स दिलेले आहेत. पहिला अल्गोरिदम कशासाठी आहे, हा जो आहे नॉन जनरेटिंग सिम्बॉल रिमूव्ह करण्यासाठी. नॉन जनरेटिंग सिम्बॉल रिमूव्ह करण्यासाठी आपण इनिशियली ओल्ड व्हेरिएबल जे आहे ते आपण 5 घेतो. त्यानंतर न्यू व्हेरिएबल कुठले घेणार आहे, तर ज्या प्रोडक्शन मध्ये टर्मिनल प्रोड्यूस होतात त्या टर्मिनल मधले आपण न्यू व्हेरिएबल घ्यायचे. त्या टर्मिनल मधले काय घ्यायचे, न्यू व्हेरिएबल्स घ्यायचे. आणि मग ही प्रोसेस कधीपर्यंत करत जायची, जोपर्यंत ओल्ड व्हेरिएबल मधली व्हॅल्यू आणि न्यू व्हेरिएबल मधली व्हॅल्यू सेम येत नाहीये तोपर्यंत ही प्रोसेस करतच राहायची. मग कुठली प्रोसेस, मग आपण काय करणार, न्यू व्हेरिएबल इज इक्वल टू ओल्ड व्हेरिएबल असाइन करणार. मग न्यू व्हेरिएबल मध्ये कुठले येणार, ओल्ड व्हेरिएबल प्लस ए प्रोड्यूस ए अल्फा, म्हणजे ए मध्ये कुठलं तरी प्रोडक्शन असेल आणि त्याच्यामध्ये जे तुम्ही प्रोडक्शन मध्ये घेणार आहात ते कंपल्सरी टर्मिनल्स आणि ओल्ड व्हेरिएबल मधल्याच व्हॅल्यू आल्या पाहिजेत. ते कसं हे मी तुम्हाला सांगते, कळालं का? बेसिक काय घ्यायचं, सुरुवातीला ओल्ड व्हेरिएबल तुम्ही काय कन्सिडर करायचं, 5. मग न्यू व्हेरिएबल कुठले घ्यायचे, की ज्याच्यामध्ये काहीतरी टर्मिनलचे प्रोडक्शन्स होत आहेत ते तुम्ही न्यू व्हेरिएबल घ्यायचे. आणि कधीपर्यंत ही प्रोसेस करत राहायची, जोपर्यंत न्यू व्हेरिएबल मधली व्हॅल्यूज आणि ओल्ड व्हेरिएबल मधल्या व्हॅल्यूज सेम येत नाही तोपर्यंत. एवढं कळालं? हा झाला पहिला अल्गोरिदम, कुठला, नॉन जनरेटिंग सिम्बॉल रिमूव्ह करायचा. पुढचा आहे नॉन रिचेबल सिम्बॉल. जर तुम्हाला रिमूव्ह करायचा असेल तर हा सेकंड अल्गोरिदम आहे, नॉन रिचेबल सिम्बॉल रिमूव्ह करायचा. तर नॉन रिचेबल सिम्बॉल आपण रिमूव्ह करताना पहिल्या ह्याच्यामध्ये आपला ग्रामर आधीच रिड्यूस होतं, पहिला अल्गोरिदम अप्लाय केल्यानंतर. त्यानंतर आपण परत अजून एक अल्गोरिदम अप्लाय करतो, पुन्हा एकदा ग्रामर मे बी रिड्यूस होऊ शकतं. तर त्यामुळे मी त्या नवीन व्हेरिएबल्सला म्हटलं व्ही डबल डॅश. नवीन व्हेरिएबलला काय म्हटलं, व्हीच्या ऐवजी ओरिजिनल जे ग्रामर होतं त्यातले व्हेरिएबलला म्हटलं मी व्ही, नवीन याच्यामधला म्हटलं मी व्ही डबल डॅश. व्ही डबल डॅश म्हणजे व्हेरिएबल नॉन टर्मिनल मी कुठले कन्सिडर करणार, एस मधले. मग आता एस मध्ये जनरली सगळे व्हेरिएबल्स असतात, टर्मिनल्स नसतात, त्यामुळे टर्मिनल काय येतील, 5. मग एस वरून कुठले तरी प्रोडक्शन प्रोड्यूस होतील आणि त्याचे टर्मिनल्स जे असणार आहेत ते नवीन टर्मिनल्स असणार आहेत. आणि त्या टर्मिनल्स मधून परत काही व्हेरिएबल्स झाले तर ते तुमचे नवीन व्हेरिएबल्स असणार आहेत. कळालं? आणि इथे पण आपण ही प्रोसेस कधीपर्यंत करणार आहे, जोपर्यंत त्या व्हेरिएबल मध्ये सेम प्रोडक्शन्स येत नाही तोपर्यंत. लक्षात येईल तुमच्या ते. कळालं? हे इतकं थोडं तरी कळालं. अल्गोरिदम दिसायला खूप अवघड दिसतोय पण तेवढा अवघड नाहीये. प्रॉब्लेम हा घेऊयात आधी. क्वेश्चन असा येतो तुम्हाला, रिराईट द ग्रामर आफ्टर रिमूव्हिंग युजलेस सिम्बॉल. मग पहिल्यांदा आपण अप्लाय करणार अल्गोरिदम 1 अप्लाय करणार. म्हणजे काय करणार आपण, रिमूव्ह कुठले सिम्बॉल करणार, रिमूव्ह कुठले, नॉन जनरेटिंग सिम्बॉल. नॉन जनरेटिंग सिम्बॉल काही अवघड नाही, सोपं आहे. पण इनिशियली आपण एक चार्ट फॉर्म मध्ये लिहायचं, न्यू व्हेरिएबल किंवा ओल्ड व्हेरिएबल, न्यू व्हेरिएबल, आणि ते का घेतलंय ह्याचं आपण इथे लिहिणार आहे रिझन. मग आता जेव्हा तुम्ही अल्गोरिदम 1 अप्लाय करताय, तुम्ही नोट डाऊन करून घ्यायला सांगितलं तुम्हाला मी, मग जेव्हा तुम्ही अल्गोरिदम 1 अप्लाय करताय तेव्हा त्या केसमध्ये तुम्ही काय घेताय मला सांगा. अल्गोरिदम 1 मध्ये तुम्ही काय कन्सिडर करताय, ओल्ड व्हेरिएबल काय असणार आहेत, 5 एम्प्टी, आणि न्यू व्हेरिएबल काय असणार आहेत, जे आता न्यू व्हेरिएबल सांगते काय घ्यायचे. तर सुरुवातीला मी ओल्ड व्हेरिएबल त्यांनी अल्गोरिदमनी रूल नुसार मी काय कन्सिडर केलं, 5. तर आता मला सांगा इथे कुठले रूल्स जे आहेत
किंवा कुठले प्रोडक्शन जे आहेत ते टर्मिनलला प्रोडक्शन देतात. टर्मिनल म्हणजे स्मॉल लेटर कुठले आहेत सांगा. एस प्रोड्यूस सी, त्यानंतर हे देतच नाहीये ए, त्याच्यानंतर कुठलं सी प्रोड्यूस पी. फक्त टर्मिनल हा पण घेता येणार नाही आपल्याला वरचा, फक्त टर्मिनलच पाहिजे त्यामुळे हा पण घेता येणार नाही. अजून डी पण आहे. बरोबर आहे. म्हणजे पहिल्या ह्याच्यामध्ये आपण काय केलं की इथे आपण लिहिलं की ए प्रोड्यूस ए, त्याच्यानंतर सी प्रोड्यूस बी, टर्मिनलला कोण कोण प्रोडक्शन देते ते व्हेरिएबल्स मी लिहिते, आणि डी प्रोड्यूस डी. मग आता त्या केसमध्ये तुमचे नवीन व्हेरिएबल्स काय येतील, हे तुमचे नवीन व्हेरिएबल्स आले ज्यांनी टर्मिनलला प्रोडक्शन दिलं. ते कुठले आले, ए सी डी. मग ए सी डी या व्हेरिएबल्सचे कॉम्बिनेशन्स असणारे, ए सी डी या व्हेरिएबल्सचे कॉम्बिनेशन्स असणारे प्रोडक्शन्स कुठले आहेत. एस प्रोड्यूस ए बी घेता येईल का, एस प्रोड्यूस ए बी घेता येईल का. ए आणि बी, ए आहे पण बी नाहीये ना या सेट मधले पाहिजेत, म्हणजे एस प्रोड्यूस ए बी घेता येणार आहे का, नाही. पण एस प्रोड्यूस सी ए घेता येईल का, चालेल. सी इज अ टर्मिनल आणि ए इज अ व्हेरिएबल, व्हेरिएबल ह्या सेट मधला आहे का, आहे. म्हणजे असे प्रोडक्शन फाइंड आउट करायचे की ह्या सेट मधले त्याच्यामध्ये काय पाहिजेत, व्हेरिएबल्स पाहिजेत. मग कुठले आहेत सांगा. एस प्रोड्यूस सी ए. अजून बी प्रोड्यूस बी सी घेता येईल का, बी नाहीच आहे इथे. त्यानंतर ए बी घेता येईल का, नाही. त्यानंतर हा घेता येईल का, नाही. ए डी घेता येईल का, हो येईल. म्हणजे डी प्रोड्यूस ए डी, आणि हे वरचे पण येणारच ना, हे वरचे पण येणारच आहेत. म्हणजे वरचे म्हणजे हे ए प्रोड्यूस ए, सी प्रोड्यूस बी अँड डी प्रोड्यूस डी, हे येणारच आहेत. मग आता यामध्ये तुमचे नवीन कुठले अजून टर्मिनल ऍड झाले, सॉरी नॉन टर्मिनल ऍड झाले. एस, एस म्हणजे एस ए एस, कळालं का, हा एस एक ऍड झाला. हा, त्यानंतर ए आहेच ऑलरेडी, सी आणि डी. आणि ओल्ड काय होते, मग आता जे न्यू होते ते नंतर काय होणार आहे, ओल्ड होणार आहे. मग आधीचा सेट आणि नंतरचा सेट सेम आला का, नाही. मग परत नेक्स्ट इटरेशनला हे न्यू टर्मिनल जे आहे ते ओल्ड टर्मिनल होणार आहेत. एस ए सी डी. मग आता परत हे कॉम्बिनेशन यूज करून कुठले प्रोडक्शन्स येतात मला सांगा. हे कॉम्बिनेशन्स यूज करून म्हणजे हे व्हेरिएबल्स असणारे परत काय येईल, एस प्रोड्यूस सी ए, स्मॉल सी ए. परत हेच येतात वरचे, डी प्रोड्यूस ए डी, ए प्रोड्यूस स्मॉल ए, सी प्रोड्यूस बी अँड डी प्रोड्यूस डी. म्हणजे इथे काय आलं परत एस ए सी डी. बघा ओल्ड व्हेरिएबल आणि न्यू व्हेरिएबल चा सेट काय आला, सेम. तुम्ही 10 वेळा करा, हेच येणार आहे, हेच येणार आहे, हेच येणार आहे. मला याच्यामध्ये कुठलं व्हेरिएबल प्रोड्यूसच झालेलं नाही, बी. म्हणजे बी जो आहे तो काय झाला, नॉन जनरेटिंग सिम्बॉल, म्हणजे तो तुमच्या ग्रामर मध्ये युजलेस सिम्बॉल आहे. कळालं. मग तो आपण बी जिथे जिथे आलेला आहे ते सगळे प्रोडक्शन आपण रिमूव्ह करून टाकणार, म्हणजे ओरिजिनल प्रोडक्शन पेक्षा परत तुमचं ग्रामर काय झालं, लहान झालं. कळालं. मग इथं आपण रिझन लिहूयात. वी फाइंड दॅट बी आलाय का इथे या सेट मध्ये, नाही. मग आपण रिझन असं लिहिणार, नॉट एनी टर्मिनल डिराइव प्रोडक्शन किंवा व्हेरिएबल बी therefore it is useless symbol, therefore we remove it from grammar. ग्रामर मधनं आपण हा रिमूव्ह करणार. मग ओरिजिनल ग्रामर काय होतं तुमचं, याच्यामध्ये जिथे जिथे आता बी सिम्बॉल आहे सगळं काढून टाकायचं. म्हणजे कोण कोण काढणार सांगा, कुठलं प्रोडक्शन जाणार, एस मधला हा कम्प्लीट जातो, ए नाही राहत, बी बरोबर जे आहे ते सगळे जाणार, बरोबर. हा अख्खा बीच जाणार. त्याच्यानंतर आणि म्हणजे आता तुमचं रिमूव्ह केल्यानंतर परत ग्रामर काय आलं, मग देअरफॉर ग्रामर आलं तुमचं. त्या ग्रामरला आपण म्हणतोय जी डॅश,
कारण की एकदा रिमूव्ह करून तुमचं आलेलं ग्रामर आहे. म्हणून काय काय आलं म्हणजे एस प्रोड्यूस स्मॉल सी ए, हा पुढे स्मॉल ए, हा हा काय काय आलं मग सी प्रोड्यूस बी अँड डी प्रोड्यूस ए डी आणि स्मॉल डी. याच्यानंतर हे ग्रामर आलंय, पहिला अल्गोरिदम अप्लाय केला. आता हे जे ग्रामर आलेलं आहे तुमचं रिड्यूस झालेलं, त्याच्यावरती आपण कुठला अल्गोरिदम अप्लाय करायचा, अल्गोरिदम 2, सेकंड अल्गोरिदम इथे अप्लाय करायचा. तुम्हाला हवी तर तुम्ही ह्याची पण परत एकदा डेफिनेशन लिहू शकता. आता इथे आपण अप्लाय करतोय अल्गोरिदम 2. अल्गोरिदम 2 मध्ये काय सांगितलंय, रिमूव्ह, कुठले रिमूव्ह करतो आपण सिम्बॉल, नॉन रिचेबल सिम्बॉल. मग नॉन रिचेबल सिम्बॉल रिमूव्ह करताना तुमच्याकडे अल्गोरिदम आहे. त्याच्यामध्ये आपण काय घेतो, वेगवेगळे म्हणजे सुरुवातीला आपण घेतो यामधला हा व्ही डॅश, बरोबर ना, टी डॅश आणि रिझल्ट. मग तुम्ही अल्गोरिदम 2 बघा, त्याच्यामध्ये आपण काय लिहिले, सुरुवातीला जो आपण व्हेरिएबल घेणार आहे तो कुठला व्हेरिएबल घेतोय, एस. सुरुवातीला जो व्हेरिएबल घेतोय तो काय घेतो आपला एस. मग एस मध्ये टर्मिनल्स आता आहे का, इथे एस मध्ये टर्मिनल आहे का. आता इनिशियली आपण इथे आता 5 कन्सिडर केलंय, इनिशियल त्यांनी जे दिलंय त्याच्यानुसार. मग आता पुढे घेतला आपण, मग आता एस मध्ये काय प्रोड्यूस होते मला सांगा, स्मॉल सी आणि ए. मग आता इकडे बघा, एस हा जो व्हेरिएबल आहे याच्यामध्ये कुठले व्हेरिएबल आले, म्हणजे हे सुरुवातीला आपण कन्सिडर करून मग एसचं इथे मी प्रोडक्शन लिहिलं. एस मध्ये काय होतंय, मग ह्या केस मध्ये इथे व्हेरिएबल्स काय आले म्हणजे एस ए आणि इथे टर्मिनल कुठला आला, मग स्मॉल सी. टर्मिनल कुठला आला, स्मॉल सी हा टर्मिनल आहे ना, हा स्मॉल. मग आता नेक्स्ट याला या एस आणि ए वरून वेगळं अजून काय प्रोड्यूस होत आहे, एस प्रोड्यूस स्मॉल सी ए अँड ए प्रोड्यूस स्मॉल ए. म्हणजे कुठले आले परत इथे सी कॉमा ए आणि इथे काय आलं एस ए. आधीचा आणि नंतरचा परत मी जर आता पुन्हा एकदा केलं, ह्या एस ए वरून काय येणार आहे, मग एस ए वरून परत काय येत आहे सी ए आणि परत ए, हेच प्रोडक्शन आले ना. परत हा सेट काय आला, सेम आला का वेगळा आला, सेमच आला. म्हणजे एस वरून ए ला चाललोय, ए वरून स्मॉल ए ला चाललोय. मग सी आणि डी ज्या प्रोडक्शन पर्यंत आपण जातोय का, सी आणि डी या प्रोडक्शन पर्यंत जातोय का, नाही, म्हणजे तिथे आपण रिचच होत नाहीये. म्हणजे हे पण तुमच्या ग्रामर मधले नॉन रिचेबल सिम्बॉल झाले, म्हणजेच युजलेस सिम्बॉल झाले. मग आपण परत सी आणि डी हे दोन्ही प्रोडक्शन कट करणार. आणि मग एवढं मोठं जे ग्रामर दिलं होतं त्याचं एवढंच ग्रामर झालं फायनल. देअरफॉर सी अँड डी आर नॉन reachable symbol, therefore we remove it from grammar. तो फायनल ग्रामर काय आलं, जी डबल डॅश एस प्रोड्यूस स्मॉल सी ए अँड ए प्रोड्यूस स्मॉल ए. मग फायनल तुम्ही ग्रामरचे डेफिनेशन काय लिहिणार, जी डबल डॅश इज इक्वल टू व्हेरिएबल कुठले आले एस ए, त्यानंतर टर्मिनल्स कुठले आले सी ए, हे प्रोडक्शन आणि स्टार्टिंगचा सिम्बॉल एस. म्हणजे हे दोन्ही ग्रामर हे ओरिजिनल ग्रामर आणि हे इक्विव्हॅलंट आहेत. याच्यामध्ये अननेसेसरी युजलेस सिम्बॉल होते, ते युजलेस सिम्बॉल आपण हे अल्गोरिदम यूज करून काय केले, रिमूव्ह केले. बरं, नॉन रिचेबल सिम्बॉल जर तुम्ही कधीपर्यंत हे करत राहणार, जोपर्यंत आधीचा व्हेरिएबल सेट आणि नेक्स्ट व्हेरिएबल सेट म्हणजे व्ही डॅश म्हणजे हे दोन व्हॅल्यू सेम येत नाही तोपर्यंत. बरोबर, तुम्ही इथं जरी थांबला असता तरी चाललं असतं, कारण की सेमच आलेला आहे. आपण एक स्टेप केली, सेम येत नाही तोपर्यंत आपण ही प्रोसेस करत राहतो. मग आता इथं हा अल्गोरिदम न अप्लाय करता किंवा अप्लाय केलेला बरोबर आहे की नाही हे चेक करण्यासाठी तुम्हाला शॉर्टकट सांगते. फक्त ते कोणाला अप्लाय होतं, नॉन रिचेबलला. एक छोटासा ग्राफ काढायचा बाजूला,
एस, त्यानंतर ए, त्यानंतर सी आणि डी. बरोबर. एस वरून तुम्ही कुठे चाललाय? ए ला. ए वरून परत तुम्ही स्मॉल एच जनरेट करताय, म्हणजे कुठल्याही व्हेरिएबलला चाललाय का? नाही. म्हणजे तुम्ही इथून इथंच येऊन थांबलाय, त्याच्या पुढच्या व्हेरिएबलला गेलाय का? नाही. मग आता सी आणि डी काय झाले? नॉन रिचेबल सिम्बॉल. जर तुमच्याकडे असं प्रोडक्शन असलं असतं, कन्सिडर करा, एस प्रोड्यूस कॅपिटल सी ए, त्यानंतर ए प्रोड्यूस स्मॉल ए, अँड मग बाकीचं सीचं प्रोडक्शन आहे, डीचं प्रोडक्शन आहे, तर तुम्ही एस वरून कुठे चाललाय? सी ला. आणि एस वरून कुठे चाललाय? एस वरून कुठे चाललाय? ए ला. एस वरून कुठे चाललाय? सी ला. मग तुम्हाला कुठे जाता येत नाहीये? डी ला. मग डी काय झाला? नॉन रिचेबल. हा छोटा ग्राफ काढून पण तुम्ही लगेच चेक करू शकता. कळालं? चला थांबूया तिथे.